रेस दे. तू रेस कमी करतोय म्हणून बंद पडते तुझ्या. उतार गेर, उतार उतार. एक फायनल ट्रायल घ्यायचा आपल्याला अजून. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे दीप बदाने ब्लॉग्स मध्ये. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आज मित्राला गाडी शिकायची म्हणून मी जातोय आता त्याला गाडी शिकवायला. बघू आता काय काय होतं, काय काय नाही, तो शिकतो का पडतो का काय होतं, चला बघूया. आपण येऊन लागलोय मित्राच्या घरात. मित्र याला शिकायची आज गाडी, तर बघू युट्यूबवर बघतोय गाडी कशी शिकायची. फायनली आता आपण निघणार आहे गाडीवर आणि बघाय आपला कॅमेरामॅन आहे आज. कॅमेरामॅन जल्दी फोकस करू. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे म्हणून डॉगेज बाई खाली. फायनली आपण भावाला गाडी शिकवायला आलेलो आहे, पण भाऊ आम्हाला खूप थकवतोय कारण त्याच्या मागे आम्हाला लाईफ पडावं लागतं. थांबा तुम्हाला डेमो दाखवतो. आता गाडी चालवणार आहे आणि आम्ही इकडे या चढतीवर त्याला चढवायला लावणार आहे गाडी. बघू आता चालू शकतो का नाही. दे दे रेस, दे सोडत नको रेस, सोडत नको दे रेस. तू असं काम करा नाही, असं सोड देस नाही, असं काम करा. लोचा नको करू बाबा, आपल्याला तिथपर्यंत जायचंय आता. खूप ट्राय करताय भाऊ आता. एक्सिलेटर नको सोडू ना तू असा करा ना. तू डाय असा करा, असा सोड दे ना, गाडी बंदच पडी ना. मग असं नको करून बाबा. तू रेस कमी करतोय म्हणून बंद पडते तुझ्याकडनं. ती टाप क्लच, रेस दे, क्लच सोड, रेस दे. जा दे ना रे. उतार गेर, उतार गेर उतारणार आहे. चालून खूप थकून गेलंय आणि तोंड पण कोल्लं पडून गेलंय. इतकं तर रेस आम्ही कधीच केली नाही, पण भावासाठी पडावं लागला आज गाडी मागे. पाहू तर खूप आणि थोडी अजून शिकलाय तो. आता बघू, तुम्हाला ट्रायल दाखवतो मी त्याची. आता इकडे अजून पेट्रोल पंप भरून घेऊ थोडं. आता गाडीमध्ये कसं आहे, पेट्रोल जर कमी झाली ना मग वांदे होऊन जातील, दोटायचे वांदे होईल, दुसरं काही नाही. आणि भाऊ कसा एक्सपिरियन्स कसा होता भाऊ? एकदम भारी एक्सपिरियन्स होता. चालवता येत होती का आज? कोणी शिकवला आम्हाला. घरचे राहिले ना जीव घाबरतो, पण मित्र कसं राहतं, मित्र राहतात. बघा काठीला स्माईल. हा तर डायरेक्ट गाडी गावामध्ये शिकून गेलेला आहे. चिल्ड पाणी. कॅमेरा चालू आहे ना म्हणून रिॲक्शन नाही आहे. आता आपण पेट्रोल पण भरून घेऊ आणि मग जाऊ अजून फिरायला. आता बघू भाऊ, पेट्रोल पंप पर्यंत गाडी बरोबर घेऊन जातो का बघू आता. बागी कशी खुशी होते. अरे चालवायला लागलेला आता गाडी. आता आम्ही ट्रिपल सीट जातोय. रस्त्याने आम्ही पहिले वेळ इकडनं गेलो तेव्हा सुमित गाडी चालवत नाही होता, पण आता सुमित डायरेक्ट गाडी चालवतोय. चक्कर मध्ये डायरेक्ट गाडी शिकून गेला. कसं वाटतंय भाऊ? एकदम भारी. घरच्यांसोबत गेलो चालवायला, पण घरच्यांसोबत कोणी पण घाबरतस. जेव्हा मी पण चालवायचो ना तेव्हा पप्पा अरे मारायचे मला. बघा कसं असतंय, म्हणजे त्याच्यासोबत पण झालेलं आहे आज सकाळी झालाय माझ्यासोबत. डाऊन झाला होता पण कारण आपण त्याचा कॉन्फिडन्स पूर्ण अप करून दिला आहे. काही विषय नाही. गाडी जर शिकायची असेल तर संपर्क करा दीप बदाने ब्लॉग्स. पहिले आम्ही एवढे गोरे आणि वरून ऊन पडलेले, पण भावाला गाडी शिकवायची आहे. बघा पुढे गाडी जाते ना, ते आम्हाला असत होते. भाऊ नको भाऊ, गाडीवर नको करू. आता पुढे आता गचरो ना घे. आता तो पास करतो का नाही ते बघू आपण. का बंद करून टाकतो गाडी. इज्जत का वाले गतिरोधक पास. गाडी पास करून टाकली आणि गाडी न बंद पडता अरे पास झालेली आहे. विषयच नाही. जाऊ दे पुढे सुमित, जाऊ दे. चालले आपण आता गोंदूर रस्त्याला पण येऊन लागलोय. आता तुम्हाला भाग्या डायरेक्ट खाली जाऊ देतो आता. गोंदूर चालून खूप थकून गेलो म्हणून आता कोण पण खाऊन घेतो. भाऊ डायरेक्ट गाडी धुळ्यात घेऊन आलाय. मध्ये आम्ही डायरेक्ट धुळ्याला येऊन लागलो भावाला घेऊन. आणि थोडं थंड होऊन जाऊ, कारण आता दुपारचे 1 वाजले आणि आम्ही पूर्ण गोरे होऊन गेलोय. दुपारचे 2:30 वाजून गेलेले. 3:30 वाजता. काय म्हणले? काही म्हणायचं नाही मला. या मग कोण कायला तुम्ही विदा का.
फायनली धुळ्यावरून आता येऊन लागले आम्ही गोंदूर रस्त्याला आणि आता जातोय घरी, कारण घरच्यांचे खूप फोन येत आहेत की काय झालं असेल काय नाही, चालवत असेल का नाही. त्याच्याकरता आता आम्ही घरी निघतोय. आणि भाऊ आज चांगलीच तरी पहिल्या दिवसात तरी चांगलीच गाडी चालायला लागून गेलेला आहे. तुम्ही तर आता व्हिडिओ मध्ये पाहिलंच असेल. तर चला आता निघू घराकडे. आणि भाऊ काय दोन शब्द बोलणार आहे ते बघा आता काय म्हणतो. काय नाही भाऊ, एकदम भारी वाटलं मला. आज पहिला दिवस होता माझा गाडी चालवण्याचा. खूप म्हणजे चालवता येते जी गाडी आता. हा क्लच फक्त थोडा टर्न मारतो ना तिथं थोडा प्रॉब्लेम. काम झालं म्हणजे क्लच मेन मुद्दा म्हणजे गाडी चालू करून क्लच दाबून गाडी चालवण्याची, ते पण आता तो बरोबर करतोय. आता तुम्हाला डेमो दाखवतो मी. चालू कर व्हिडिओ. चला आता निघू आपण घरी. टेबल सीट गाडी शिकलेला आहे. पहिला चान्स मध्ये टेबल सीट गाडी बघा. एक आणि सुमित एक आणि मी एक. गोंदूरवरून परत नगाव पेट्रोल पंपवर गेलो. पेट्रोल पंपवरून आम्ही धुळ्यात गेलो. अजून धुळ्यात तिथं कोण वगैरे खाल्ला आपण. तिथून अजून परत गोंदूरला आलो. मग गोंदूरवरून आता घरी जातोय. म्हणजे आजच्या दिवसामध्ये भाऊ तरी 15 किलोमीटर तर गाडी चालवून घेतली असेल त्याने. एक फायनल ट्रायल घ्यायचा आपल्याला अजून. तो तेव्हा भाऊला तकलीफ होती, म्हणजे त्याला चढवता येत होती. आणि एक बघा कोलांटी बघा काल एक कोलांटी बघा. ओ हो हिरो रे. मी पळत पळत जातोय या बोलल्यावर. आता सुमित तिकडनं म्हणजे खालून बघा तिकडे दिसतंय का तुम्हाला, मागे गाडी दिसत असेल तर तिथून आणेल आता. मग तो त्याचा बरोबर आणतो का ते चेक करायचंय आपल्याला. आणि आता खतरनाक मोड या गाडी इथं आहे आणि आम्ही इकडे चाललोय. येऊ दे रे. चालू केलेली गाडी आता आणतोय तो. हो फायनली येऊन लागली गाडी. हो 2 मिनिट थांब. हो इतक्या मोठ्या बल्ल्यावरून पण येऊन लागली गाडी. बवडा गाडी घेऊन आला स्वतः. म्हणजे आम्ही वरती बोलल्यावर इकडे उभं होतो आणि तो खालून गाडी घेऊन आला तिकडनं बघा. तिकडनं डायरेक्ट खाले मागून डायरेक्ट इथपर्यंत गाडी घेऊन आला तो वरती. खतरनाक होतं. असं वाटत होतं की म्हणजे कसं होईल नाही कसं नाही. कसं एकट्यामध्ये दिली म्हणजे खूप रिस्क वाटते. काय भाऊ भाऊ मी काय घाबरत होतो, पण आता काही नाही, आता बरं वाटतंय. चॅलेंज कसं होतं मग. शेवटचं चॅलेंज एकदम मस्त होतं. पहिले ते मला आलं नव्हतं, आता एकदम परफेक्ट आलं. चला मग आम्ही आता निघतो घरी. आता 3 वाजून गेले सकाळचे, म्हणजे 12 म्हणजे 12:30चा आलेलो इकडे. आता 3 वाजून गेले. आता आम्ही निघतोय घरी. बघा हे कसे उतरती रे.